खासदार ओमराजे निंबाळकर उद्या गोवर्धनवाडीमध्ये शिवसैनिकांसोबत संवाद साधणार आहे। उद्या गोवर्धनवाडीमध्ये शिवसैनिकांची महत्त्वाची बैठक पार पडणार आहे। कार्यकर्ते आणि निष्ठावान शिवसैनिकांच्या भावना जाणून घेतल्यानंतरच पुढील राजकीय भूमिकेबाबत मोठी घोषणा होण्याची शक्यता आहे। इचलकरंजी शहराच्या विकासासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांनी दोन मोठ्या घोषणा केल्या। शहराचा पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी कुणाचेही पाणी न पळवता शिरोळ तालुक्यातील दानवा येथून नवीन पाणी योजना राबवली जाईल असं फडणवीस म्हणाले। या योजनेद्वारे इचलकरंजीला 2051 पर्यंत पुरेल इतकं पाणी उपलब्ध करून दिलं जाईल आणि यासाठी आवश्यक तो सर्व निधी सरकार देणार असं त्यांनी जाहीर केलं। इचलकरंजीच्या वस्त्रोद्योगाला मोठा दिलासा देत पॉवरलूमसाठी सोलारच्या माध्यमातून 325 मेगावॅट वीज दिली जाणार असं सुद्धा फडणवीसांनी म्हटलंय। आपल्या इचलकरंजी शहराकरता पिण्याच्या पाण्याकरता 2051 सालापर्यंत इचलकरंजीला जेवढं पाणी लागेल तेवढं पाणी शिरोळ तालुक्यातील जुने दानवाड इथल्या योजनेतून देण्यात येईल आणि त्याकरता जेवढा निधी लागेल तो सगळा निधी राज्याचं सरकार या ठिकाणी देईल हा विश्वास देखील मी आपल्याला देतो। आमच्या इचलकरंजीच्या पॉवरलूमला जर आपल्याला स्वस्त वीज द्यायची असेल तर या ठिकाणी सोलरच्या माध्यमातून आपल्याला ही वीज देता येईल। माननीय मोदीजींनी सोलरच्या संदर्भात खूप मोठं काम केलंय। जवळपास 350 मेगावॅट वीज ही आपल्याकडे या ठिकाणी लागते आणि म्हणून याही संदर्भात आम्ही हा निर्णय केलाय की वेगवेगळे सोलर पार्क्स तयार करून आपल्या इचलकरंजीच्या पॉवरलूम करता या ठिकाणी आम्ही ही वीज देणार आहोत।